हा चौथा प्रॉब्लेम तो बघूया. ह्याच्यामध्ये पण सेम फर्स्ट टर्म आपण डिसाईड करायचे. फर्स्ट टर्म आपण डिसाईड केली इज इक्वल टू a इज इक्वल टू √5. देन कॉमन रेशो इज इक्वल टू r इज इक्वल टू कॉमन रेशो पहिला दोघांच्यातलाच घेतलेला बरा -5 डिवायडेड बाय √5. √5 इंटू √5नेच 5 तयार झालेला असतो. सो यातला एक √5 याच्यातला कॅन्सल होईल, उत्तर येईल √5. पण हे मायनस साईन तर कॅन्सल नाही होणार, ते तर तसंच राहील. म्हणजे कॉमन रेशो आला -√5. आता कॉमन रेशो निगेटिव्ह आला तर काय करणार, कारण जे आपण फॉर्म्युले लिहून घेतले ते फक्त पॉझिटिव्हसाठी आहेत, तर तेच फॉर्म्युले निगेटिव्हसाठी पण वापरता येतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते लिहिण्याची पद्धत तशी आहे, पण आपण निगेटिव्हसाठी जे वापरले तेच पॉझिटिव्हसाठी जे वापरले तेच निगेटिव्हसाठी आरामात वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता महत्त्वाचं असं आहे की आर मिळाला, पण आता हा आर जर निगेटिव्ह साईन सोडला आपण, तर नेमका हा आर निगेटिव्ह साईन सोडल्यानंतर व्हॅल्यू 1पेक्षा मोठी आहे का छोटी आहे हे आपल्याला बघायचं आहे. वेदर द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 और लेस दॅन 1. ठीक आहे. मग आपण आता ते कसं बघणार, तर त्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येईल 4चं स्क्वेअर रूट घेतलं तर उत्तर किती येतं 2. मग 5चं जर घेतलं तर 2पेक्षा नक्की मोठं असणार, 2पेक्षा मोठं असणार. किती आहे ते आपल्याला नकोच आहे, पण 2पेक्षा मोठं तर नक्की असेल. याचा अर्थ ही जी निगेटिव्ह साईन सोडून द्या, फक्त एवढी जर व्हॅल्यू बघितली तर ती नक्कीच पॉझिटिव्ह दिसते. पॉझिटिव्ह नव्हे, 1पेक्षा मोठी दिसते ही जी व्हॅल्यू आहे ती, भले निगेटिव्ह असेल. सो त्यामुळे आपण फॉर्म्युला कुठला वापरायचा, जो आपण ग्रेटर दॅन 1साठी वापरतो तो. सो वी हॅव SN इज इक्वल टू a r⁻n−1 अपॉन r−1 हा फॉर्म्युला वापरायचा. उलटा वापरला तरी खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तरी डिसिजन कसा घ्यायचा लक्षात आलं. निगेटिव्ह साईन सोडून द्या, विचार करू नका त्याचा. √5चा फक्त विचार करा आणि तो ग्रेटर दॅन 1 आहे का नाही ते जरा विचार करा. तर √4च 2 येतं, तर 5चं रूट त्याच्यापेक्षा मोठंच येणार, त्यामुळे तो 1पेक्षा नक्की मोठा आहे. ह्याच्यात व्हॅल्यू टाकूया. SN इज इक्वल टू ए दिसतंय तुम्हाला इथे √5, तो ते टाकून घेतो. ठीक आहे. इंटू ब्रॅकेट r⁻n, r आहे आपला -√5, तो तिथे टाकताना -√5 टाकायचा आहे. r⁻n मध्ये -1 हे तसंच, अपॉन खाली पण आरची व्हॅल्यू टाकताना -√5 टाकायचे, मध्ये हे -1. दॅट्स इट. हेच उत्तर आहे, एवढंच उत्तर सफिशियंट आहे. आणखीन फक्त वाटल्यास काय करू शकता, डिनॉमिनेटरमध्ये काय दोघांमध्ये मायनस साईन आहे ते कॉमन घेतलं तर चालू शकेल. तर SN इज इक्वल टू असं दिसेल √5 इंटू ब्रॅकेट -√5 -1 अपॉन √5 + 1. दोन्ही पॉझिटिव्ह झाले, हे दोन्ही पॉझिटिव्ह, बिकॉज दोघांमधनं मायनस साईन कॉमन घेतलं बाहेर, ते बाहेर न लिहिता इथे वरती लिहू शकता. सो एवढंच दिसेल, एवढासा चेंज केला तरी चालेल, नाहीतर एवढंच ठेवा तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण मार्कच मिळणार. ओके, घ्या लिहून. GP मध्ये a ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू 6 असं दिलेलं आहे. कॉमन रेशो पण दिलेला आहे r, त्याची व्हॅल्यू 2 आहे. सो आपण इथे लिहिणार सिन्स r इज ग्रेटर दॅन 1, SN इज इक्वल टू a r⁻n−1 अपॉन r−1 इज इक्वल टू, आपल्याला SN नाही सांगितलं आहे, S10 सांगितलं आहे. सो S10 याचा अर्थ n ची व्हॅल्यू 10 टाकायची. सो इथे आपण कॅल्क्युलेशन करूया. a म्हणजे पहिली टर्म, ती आहे 6, ब्रॅकेटमध्ये r म्हणजे 2, सो 2⁻10 -1 अपॉन 2−1. आता हे सोडवता आलं पाहिजे नीट. सो S10 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 2⁻10 1024 -1 अपॉन 2−1 म्हणजे 1 आला खाली. सो S10 इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट 1024 - 1 म्हणजे 1023,
राईट. सो S10 इज इक्वल टू 6ने मल्टिप्लाय करूया. 6 त्रिक 18, हातचाला 1, 6 दुणे 12 आणि 1 13, 3, हातचाला 1, इथे 1 आणि 6 1 6, म्हणजे 6138 ही एवढी सम असेल पहिल्या 10 टर्म्सची दिलेल्या GPमध्ये. ओके. सो तुम्हाला काही व्हॅल्यूज पाठ असणं गरजेचं आहे. 2^10 लक्षात ठेवा. 2^10 1024. ओके, नाहीतर मग काढत बसायचं, बाकी काय. ठीक आहे, लिहून घ्या. हाऊ मेनी टर्म्स इन GP इथे दिलेले आहेत. आर नीडेड टू गिव्ह दी सम, म्हणजे किती टर्म्सची बेरीज करावी जेणेकरून उत्तर 2046 येईल. नो प्रॉब्लेम. पहिलं काम आपल्याला फर्स्ट टर्म लागेल. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू A इज इक्वल टू 2. देन कॉमन रेशो लागेल. सो कॉमन रेशो इज इक्वल टू इकडचा नंबर आधी घ्यायचा 2^2 अपॉन त्याच्या आधीचा नंबर खाली घ्यायचा 2^2 म्हणजे 4/2, म्हणजेच उत्तर आलं 2. सो कॉमन रेशो 2 आला. R ग्रेटर दॅन 1 आहे. सो सिन्स R इज ग्रेटर दॅन 1, nth टर्मचा फॉर्म्युला असणार A R⁻n-1 अपॉन R-1. आता सम आपल्याला दिलेलीच आहे. किती आहे सम? 2046. फक्त किती टर्म्सची आहे माहिती नाही, मग आपण लिहून टाकूया 2046. किती टर्म्सची आहे माहिती नाही. ए म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट R⁻n म्हणजे 2^n-1 अपॉन R-1. सॉरी 2-1 आरची व्हॅल्यू टाकायची. आता n का लिहिलं इथे? कारण किती टर्म्सची बेरीज करायची आहे. हाऊ मेनी टर्म्स मस्ट बी ॲडेड टू मॅनेज दिस सम 2046. मग ते आपल्याला माहिती नाही म्हणून nच ठेवला. मग आता पुढे कॅल्क्युलेशन करूया. सो 2046 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट हे 2-1 म्हणजे 1 होणार. डिनॉमिनेटर 1 लिहायची गरज नाही. 2^n-1 असं राहील. हा 2 इकडे जाऊन डिवाइड होईल. सो 2046 अपॉन 2 इज इक्वल टू 2^n-1. 2ने भाग घातला तर 2 के 2 भाग 0 2 2 4 2 3 6 1023. हा -1 इकडे आल्यावर 1024 होईल, कारण हा -1 इकडे येऊन +1 होईल. आता मगाशीच आपण वापरलंय 2024 म्हणजे 2^10 असतं. इथे 2^n आहे. दोघांचे बेस सेम आहेत म्हणजे घात पण दोघांचा आहे. दोघांचे इंडायसेस पण सेम असले पाहिजेत. सो देअरफॉर n इज इक्वल टू 10. सो किती टर्म्स ॲड केल्या पाहिजेत या दिलेल्या सिक्वेन्समध्ये? तर या दिलेल्या सिक्वेन्समध्ये टोटल 10 टर्म्स ॲड करायला पाहिजेत. फर्स्ट 10 टर्म्स ॲड कराल तेव्हा तुम्हाला बेरीज मिळेल 2046. ओके, एवढं सिम्पल आहे. घ्या लिहून. इफ फॉर GP R इज इक्वल टू 2, म्हणजे इथे कॉमन रेशो दिला आहे. फर्स्ट टर्म माहिती नाही आहे काढायचे आणि SN दिले. SN नव्हे S10 दिलं 1023, म्हणजे सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स आपल्याला दिलेला आहे. मग आता आपण इथे म्हणणार सिन्स आरची व्हॅल्यू कॉमन रेशो R हा 2 आहे म्हणजेच ग्रेटर दॅन 1 आहे. सो फॉर्म्युला आपण वापरणार SN इज इक्वल टू A R⁻n-1 अपॉन R-1. सो देअरफॉर SN आता इथे वापरायची गरज नाही. S10 वापरू शकता कारण S10 त्यांनी दिलं आहे. सो A आरच्या जागी 2^10. 2^10 का ते तुम्हाला आता कळालं असेल, कारण 10वी टर्म आपण 10 टर्मची बेरीज आपल्याला माहिती आहे म्हणून मध्ये -1 अपॉन 2-1. ओके, कॅल्क्युलेशन भरपूर सोपं असेल. सो व्हॅल्यूज टाकूया. S10ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे 1023 इज इक्वल टू A इंटू ब्रॅकेट 2^10 म्हणजे किती होतात 1024 -1 अपॉन 2-1 म्हणजे 1. ठीक आहे. देन 1023 इज इक्वल टू A 1024 -1 म्हणजे किती झालं 1023 झालं. हा 1 तर काय लिहायची गरज नाही. सो 1023 अपॉन 1023 इज इक्वल टू A.
कारण हा इकडे मल्टिप्लाय आहे, तो इकडे डिवाइड होईल, कॅन्सल होऊन आपल्याला उत्तर मिळेल ए इज इक्वल टू 1. कॉमन रेशो आहे 2 आहे, कॉमन रेशो 2 आहे आणि फर्स्ट टर्म 3 आहे. Since r is greater than 1, Sn is equal to a r raised to n minus 1 upon r minus 1. हा फॉर्म्युला यूज करणार आपण. सो Sn आहे 765 इज इक्वल टू ए आपल्याला दिलेला आहे 3. ओके, आणि r 2 रेस टू एन, किती टर्मची बेरीज केले ते आपल्याला माहितीच नाही आहे, त्यामुळे एन तसंच ठेवला, -1 अपॉन 2 - 1. सो आपल्याला उत्तर आलं असेल 765 इज इक्वल टू 3 2 रेस टू n - 1. कारण 2 - 1 1 होतं, ते लिहायची गरज नाही पडणार. 3 इकडे जाऊन डिवाइड होईल. सो 765/3 इज इक्वल टू 2 रेस टू n - 1. 3 ने जर भाग घेतला तर 3 दुणे 6, 3 5 15, 3 5 15, 255 इज इक्वल टू 2 रेस टू n - 1. हा -1 इकडे जाईल, 256 होईल इज इक्वल टू 2 रेस टू n. आता जर तुम्हाला हे किती पॉवर आहे हे पाठ नसेल, नॉर्मली नसतंच, आता तुम्हाला एवढं तर नक्की माहिती आहे ना की इथे 2ची पॉवर शोधायचे, मग याला 2 याचे तुकडे करायचे 2, म्हणजे इथे झाले 128. 128ला परत 2ने घातलं तर 64, 64 परत 2ने घातलं 32, 32ला परत 2ने भाग घालवला 16, 16ला परत 2ने भाग घालवला 8, 8ला 2ने भाग घालवला 4, 4ला परत 2ने भाग घालवला 2. बघा 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 32, 32 जुळे 64, 64 दुणे 128, 128 गुणिले 2, फायनली 256 इज इक्वल टू 2 रेस टू n. असं आलं. तुम्हाला स्कूलमध्ये असं शिकवायचं ते 256, मग 2ने भाग घालवला, मग 128 उरले, मग परत 2ने भाग घालवला 64 उरले, मग परत 2ने भाग घालवला 32 उरले, मग परत 2ने 16, मग परत 2ने 8, मग परत 2ने 4, मग परत 2ने 2, मग परत एक 2ने, मग उरलं शेवटी 1. आता हे टोटल किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 दिले 8 वेळा. असं फॅक्टर्स पाडायला ते तुम्हाला स्कूलमध्ये शिकवायचं आहे. मग आता आपण त्याचा उपयोग केला. सो इथे 8 वेळा 2 आले, म्हणजे 2 रेस टू 8 इज इक्वल टू 2 रेस टू n, म्हणजे nची व्हॅल्यू 8 आली, हे आपल्याला लक्षात आलं. याचा अर्थ 8 nची व्हॅल्यू 8 आहे. पहिल्या 8 टर्म्सची बेरीज केली जर दिलेल्या जीपीची, जे जीपीचे डिटेल्स दिले त्याच्यावरनं, तर ती 765 एवढी बेरीज येईल. त्यातला हा पहिला प्रॉब्लेम बघूया सोडवून. क्वेश्चन नंबर 2 त्यातला पहिला, त्याच्यामध्ये आपल्याला दिला आहे ए फर्स्ट टर्म, त्याची व्हॅल्यू आहे 2, आणि आर म्हणजे कॉमन रेशो, त्याची दिली व्हॅल्यू -2/3, आणि S6 फाइंड करायला सांगितलं. S6 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 6 टर्म्स. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो आधी आपण वापरूया. वी हॅव Sn इज इक्वल टू, आता नेमका यातला कुठला वापरायचा, तर आपण असं बघितलं होतं की -2/3 दिसतंय. ते मायनस साईनला थोडा वेळ विसरा, मायनस साईनला बघू नका. 2/3 म्हणजे 1 पेक्षा नक्की लहान आहे, कारण 1चा पण भाग लागत नाही आहे 3ने. याची व्हॅल्यू जर काढली तर ती येईल 0.66666. मग हे जर असं उत्तर येणार असेल 1 पेक्षा लहान, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला नंबर 2. सो आपल्याला आधी तो वापरायला लागेल. सो इथे लिहिणार आपण 1 - r रेस टू n अपॉन 1 - r, तिथे बाहेर ए. नेगेटिव्ह जरी आर असला तरी त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तो अगदी व्यवस्थित येतो. आता पुढे जाऊया, याच्यात व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर
एस एन इज इक्वल टू ए म्हणजे आहे 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर म्हणजे -2/3. सो -2/3 रेज टू 6 आहे, कारण आपल्याला एन दिलेलं आहे, 6 फाइंड करायचं आपल्याला, 6th टर्म. ओके, सो त्यामुळे ते आपण वापरू शकतो. अपॉन 1 मायनस -2/3. आर निगेटिव्ह दिलं आहे तर निगेटिव्हच वापरायचं आहे, हे लक्षात घ्या. इथे मायनस आहे मध्ये, फॉर्म्युलामध्ये ते लिहिलंच, त्याच्याशिवाय आर निगेटिव्ह आहे तर ते इथे निगेटिव्ह साईन मेंटेन ठेवायची, ब्रॅकेट ठेवायचं. सो देअरफॉर S6 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस, आता -2⁻6 आहे म्हणजे इव्हन पॉवर आहे, म्हणजे -2/3 -2/3 असं 6 वेळा, त्यामुळे ती जोड्या होतील, मायनस मायनस परत मायनस मायनस परत मायनस मायनस, 3 परफेक्ट जोड्या होतील. पॉवर इव्हन आहे याचा अर्थ उत्तर पॉझिटिव्ह येणार नक्की. सो हे मधलं जे मायनस चिन्ह आहे ते मायनसच राहील, आणि या ब्रॅकेटचं जर रेज टू 6 केलं तर पॉवर जी असेल किंवा उत्तर जे असेल ते पॉझिटिव्ह असेल. सो आपण जरा कॅल्क्युलेट करून बघूया की पॉवर्स किती येत आहेत त्या. सो 64 अपॉन 243 अपॉन इथे कुठलीही पॉवर नाही आहे, त्यामुळे हे मायनस मायनस प्लस होऊ शकेल. सो 1 + 2/3. एकदा हे झालं की मग आपण S6 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट व्हॅल्यू टाकू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 729 -64 अपॉन 729, हे झालं न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन. सेम तसंच डिनॉमिनेटरला 3 एके 3, सो 3 + 2 अपॉन 3, 3 + 2 अपॉन 3, हे झालं. सो देअरफॉर S6 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट. सो 729 - 64 म्हणजे अपॉन 729 होल डिवायडेड बाय 3 + 2 म्हणजे 5/3. आता आपण काय करू शकतो, इकडचं डिनॉमिनेटर आणि इकडचं डिनॉमिनेटर कॅन्सल करू शकतो. सो 3 ने 729ला डिवाइड केल्यावर 243 येईल, आणि 5 एके 5, इथे 5 5 तारीख 15, 5 तारीख 15. सो इथे येईल S6 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 133 डिवायडेड बाय 243. या इकडचा 3 जो डिनॉमिनेटरला आहे त्याने 729ला डिवाइड केला. नेहमी डिनॉमिनेटरमधल्यांची कॅन्सलेशन डिनॉमिनेटरवाल्यांबरोबर होते. हे एकमेकांना कॅन्सल होणार, हे एकमेकांना कॅन्सल होणार. न्यूमरेटरवाले न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरवाले डिनॉमिनेटरला. सो 3 ने 729ला भागलं 243 आलं, 5 ने 665ला भागलं तर 133 आलं. सो दॅट्स इट. आता इथे 2 ने काही भाग जात नाही आहे, मग आपण असंच ठेवू. S6 इज इक्वल टू ह्या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकूया. सो 266 अपॉन 243. आता याला काही 3 ने भाग जात नाही आहे, कुठेही कॅन्सलेशन काही होणार नाही, एवढंच उत्तर ठेवलं तरी इनफ आहे. सो पहिल्या 6 टर्मची बेरीज एवढी येणार आहे या प्रॉब्लेमसाठी. इथे जो पहिला प्रॉब्लेम दिला आहे त्यासाठी घ्या लिहून.